ज्यांच्याशी संवाद करावा, ज्यांचे इतके अभंग प्रसिद्ध आहे, अशा तुकाराम महाराजांचा देहू गावातला ओळखी करताचा शब्द काय? येडा पिक्या. समाज असा आहे. पण ठीक आहे, तो येडा तुक्या तर येडा तुक्या, पण तो कुठे असेल? म्हणजे जा तिकडे भंडारा डोंगरावर जा, तिथे विठ्ठल विठ्ठल करत असेल. तो भंडारा डोंगरापर्यंत भक्त गेला आणि तिथे पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पंढरीनाथ भगवान की. नाम घेत बसलेले हा भक्त तिथपर्यंत गेला आणि सांगितलं, मी खूप लांबून आलोय तुमच्याकडनं कृपा करून घेण्याकरता. आळंदीला गेलो होतो आणि माऊलीने मला हा पत्ता दिला आणि म्हणून मी इथपर्यंत आलो. ज्ञानेश्वर महाराज, आपल्या तुकाराम महाराज म्हणाले, ज्ञानोबांकडनं तुम्ही आलात, पण मी आणखी काय तुम्हाला वेगळा उपदेश देणार? ज्ञानाकडनं तुम्ही आलात, तुम्हाला मी वेगळा काय उपदेश करू? आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, ज्ञानी यांचा राजा गुरु महागाव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसी. तुम्ही कसे आहात? ज्ञानी यांचा राजा आहात. एवढ्यावर थांबले नाही. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वहाण पायीवर. तुकाराम महाराज म्हणाले, माझ्यासारख्या सामान्याला एवढा मोठेपणा कशा करता? वास्तविक तुम्ही अनुग्रह द्यायचा, तुम्ही उपदेश करायचा, ते सोडून तुम्ही मला मोठेपणा दिला. माझ्यासारख्या पायातली वहाण पायातच शोभून दिसते. हे तुकाराम महाराज म्हणतात, यातनं काय अधोरेखित होतं मला सांगा? नम्रपणा हा संतांचा आत्यंतिक महत्वाचा गुण आहे, की जो आपल्याकडे नसतो. आमच्याकडे जरासं एवढं काहीतरी असतं, पण पावलो पावली आम्ही असे झालेलो असतो. आम्ही अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं म्हणतात ना, तशी आमची अवस्था झालेली असते. जरासं काहीतरी येत असतं, जरासं काहीतरी येत असतं. पण लक्षात घ्या, हे विश्व हे आहे ना, अमर्याद आहे, अमर्याद. जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये शेराला सव्वाशे ठरलेला आहे, ठेवलेला आहे. आम्हाला वाटतं हीच. संतांकडे ते नाही. पराकोटीची नम्रता, पराकोटीचा साधेपणा हे संतांचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे. आणि म्हणून तुकारामांच्या तोंडी शब्द आले, मत कायम या पतित कीर्तीवरून. तुम्ही संत जे आहात, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. संतांच संतांचं लक्षण वर्णन केले. दिसतं असं, एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला कधी चांगलं म्हणतो, एक वकील दुसऱ्या वकिलाला चांगलं म्हणे, एक कीर्तनकार दुसऱ्याचं कीर्तन कधी ऐकायला म्हणे बसेल. कधीच दिसणार. आम्हाला दुसऱ्यामध्येही काहीतरी चांगलं आहे, दुसराही आपल्यासारखंच किंवा आपल्याहून अधिक काहीतरी करू शकतो, हे आम्हाला ज्ञातच नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही अनेक लोकांचं ऐकाल, त्याच वेळेला तुमची प्रगती कणाकणानं होत असते. कीर्तनामध्ये आम्ही आज गेली 30-32 वर्ष कीर्तन करतोय, पण जेवढं गुरुच्या समोर बसून घेता आलं नाही, त्याच्यापेक्षा जास्त श्रवणानं प्राप्त झालं. गुरूंचा अधिकार नक्कीच आहे, तो नाही असं मी म्हणूच शकत नाही. पण एखाद्या लहान मुलाच्या कथेतनं सुद्धा एखादा शब्द, एखादं वाक्य असं आम्हाला मिळून जातं की जे वाक्य आम्ही टाळ्या घेतो. एकच वाक्य असतं,
विनीत वर्धते असं सुभाषित आहे. जो नम्र आहे तो वर्धते, त्याची वृद्धी होते, त्याची प्रगती होते. म्हणून जो अगदी साधं आहे ना, तुम्हाला माहिती, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. लव्हाळी नावाचं ते गवत असतं, ते पाण्याच्या लोंढ्याबरोबर असं पाण्यात झोपून देतं स्वतःला. पाणी त्याच्यावरनं पलीकडे जातं. पूर ओसरल्यानंतर ते झाड आपलं लव्हाळ पुन्हा तसंच्या तसं पुन्हा उभं राहतं. पण मोठमोठे वृक्ष त्यांना वाकणं, नम्रता हा माहीतच नाही. गुण परिणाम मुळासकट उन्मळून पडतात. म्हणून संतांचं पहिलं लक्षण की जे अत्यंत नम्र आहे, कधी चिडत नाही. आम्ही पावलोपावली चिडतो, पावलोपावली. जरा इकडचं तिकडे झालं नाही झालं, मी सांगतो का नाही, आमटी भाजी जरा मीठ तिखट कमी जास्त होऊ दे, तिखटापेक्षा हा भडकतो. विचारून बघा, अनुभव घेऊन बघा. स्वतःवर कधीतरी करायची वेळ आली की मग सांगतो, उदर भरण नो हे काय झालं असेल ते गोड मानाने घ्या. गोड खात माना काय, माना याचा अर्थ काय, नाहीये म्हणून मानायचंय ना. असेल तर माना कशाला म्हणायला आहे. गोड माना याचा अर्थ नाहीये म्हणून मानायचं. म्हणून संतांचं पहिलं लक्षण की जे तुम्हा आम्हाला दुःखी ते बघू शकत नाही, तुमच्या आमच्या करता सुखाच्या पायघड्या घालण्याकरता संतांचे अवतार होतात. आणि साधना काय देतात, काही फक्त कुलाचार नाम विठोबाचे, माझ्या भगवंताचं नाम घ्या, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. संत कसे असतात याविषयीची आणखी चर्चा क्रमशःच्या पूर्वरंगात करू. आज काय हा पूर्वरंग संपवायचा नाही, उद्याही याच्यावर जमेल तेवढी चर्चा करू. पण आत्ताच्या कीर्तनामध्ये इथे थांबूया. पहिल्या कडव्याचा परामर्श घेऊन पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज वर्णन करतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तुम्ही संत माया बापर, तुम्ही संत माया बापर. अगदी थोडा वेळ नाम घेऊया. दिगंबरा दिगंबरा